मित्रांनो, जीवनाचे रंग ह्या चॅनलवर मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आहे. आजचा विषय आहे नात्याची संजीवनी. मित्रांनो, नातं कोणतंही असो, पण त्या नात्यातला विश्वास हा त्या नात्यातली संजीवनी असते. याच संजीवनीमुळे नातं बहरतं आणि जिवंत राहतं. विश्वास हा वायफायसारखा असतो हो. विश्वास हा वायफायसारखा असतो, तो दिसत नाही पण त्याचं अस्तित्व मात्र जाणवतं. जसं आपल्याला हवा दिसत नाही. आपल्याला हवा दिसत नाही, पण हवेचं अस्तित्व नुसतं जाणवत नाही, तर तिच्याशिवाय आपण जगूसुद्धा शकत नाही. आपल्याशी जी व्यक्ती अगदी प्रामाणिक असते, आपल्याशी जी व्यक्ती अगदी प्रामाणिक असते, त्या व्यक्तीबद्दल असलेली भावना म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तोच असतो विश्वास. विश्वास म्हणजे नात्यातली संजीवनी. विश्वास म्हणजे नात्यातली संजीवनी, विश्वास म्हणजे खात्री, विश्वास म्हणजे जबाबदारीचे भान, विश्वास म्हणजे जाणीव, विश्वास म्हणजे अलिखित नातं, विश्वास म्हणजे रेशमाचा धागा. विश्वास म्हणजे रेशमाचा धागा, विश्वास म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. विश्वास हा सर्वत्र भरून असतो. त्याचं अस्तित्व डोळ्यांना दिसत नाही, कानांना ऐकू पण येत नाही, पण तरीसुद्धा त्याच्याशिवाय आपलं पान सुद्धा हलत नाही. विश्वास आहे तिथं प्रेम आहे. विश्वास आहे तिथे प्रेम आहे. विश्वास आहे तिथे नातं आहे. तसं पाहिलं ना, तर नातं आणि विश्वास हे एका मित्राप्रमाणे असतात हो. नातं ठेवा की नका ठेवू, नातं ठेवा की नका ठेवू, पण विश्वास ठेवा. जिथे विश्वास असतो ना, जिथे विश्वास असतो ना, तिथे नातं आपल्याही नकळत आपसूकपणे निर्माण होत असतं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्वास गमवायला एक क्षण लागतो आणि कमवायला मात्र सारं आयुष्यसुद्धा अपुरं पडू शकतं राव. विश्वास हा रेशमाचा नाजूक धागा आहे. ज्याप्रमाणे धागा एकदा तुटला की जोडताना त्याला गाठ पडते, तसंच नात्याचं असतं. एकदा का विश्वास तुटला की एकच एक गोष्ट तुम्ही वारंवार सांगितली तरी कोणाचा विश्वास बसत नाही. तुम्ही सांगितलेली गोष्ट सत्य असली तरी समोरचा त्यावर विश्वास ठेवत नाही. मित्रांनो, समाजात वावरताना आपल्यावर खूप मित्रांचा विश्वास असतो. ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला असेल, त्याला तुम्ही फसवलं आणि त्याला फसवून काही मिळवलं तर त्यात तुम्हाला आनंद होतो. खरं आहे ना? पण मित्रांनो, तुम्ही त्याच्या विश्वासाला पात्र ठरला नाही, याचं खरं तर दुःख वाटलं पाहिजे. नातं आणि विश्वास हे दोघं सख्खे भाऊभाऊ आहेत. नातं आणि विश्वास हे सख्खे दोघं भाऊभाऊ आहेत. कोणाशी नातं ठेवा की नका ठेवू, पण विश्वास मात्र जरूर ठेवा. खरं सांगू मित्रांनो, जिथे विश्वास असतो ना, तिथे नातं आपसुकच विणलं जातं हो. पण प्रसंगी आपलीच माणसं आपला विश्वासघात सुद्धा करतात, आपल्याला अडचणीत आणतात. मित्रांनो, बुद्धिबळातला एक नियम मला फार आवडतो. चाल कोणीही चालो, पण आपल्याला आपल्या स्वतःच्या सोंगट्या मारता येत नाहीत. पण इथं तर आपलीच म्हणवणारी माणसं आपला विश्वासघात करतात हो. बुद्धिबळातला हाच नियम माणसांमध्येही असताना तर आतापर्यंत पृथ्वीवर सुद्धा स्वर्ग अवतरला असता हो. यशाची एक एक पायरी वर चढणाऱ्या प्रगती करणाऱ्या मित्रांचे, स्नेहांचे पाय कोणी ओढले नसते हो. मित्रांनो, काळ बदलला हे खरं आहे, पण माणूस तोच आहे. पण आता त्याच्यातली माणुसकी हरवली आहे. नुसती माणुसकीच नाही, तर या कलियुगात त्याच्या भावना, प्रेम या संवेदना मुळापासून लोप पावल्या आहेत हो. खरं सांगू मित्रांनो, काही नाती ही रक्ताची असतात, तर काही हृदयाने जोडलेली जातात. काही जन्मोजन्मीची,
तर काही तासात 2 तासाच्या प्रवासात झालेल्या ओळखीतून झालेली नाती असतात हो. काही नाती काही नाती ही झाडाच्या मुळासारखी घट्ट जमिनीत रोवल्यागत. काही नाती ही झाडाच्या मुळासारखी घट्ट जमिनीत रोवल्यागत, तर काही झाडाच्या लहान फांदीसारखी थोड्याशा धक्क्याने सुद्धा लगेच तुटणारी असतात. नाती ही अशी सहज रुजत नाहीत. नाती सहज रुजत नाहीत, तर त्याचा पाया भक्कम करण्यासाठी नियमित खतपाणी घालणं आवश्यक ठरत असतं. आणि हे खत पाणी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एकमेकांना दिलेला वेळ, एकमेकांवर असलेला विश्वास. विश्वास हा प्रत्येक नात्याचं मूळ आहे. नाते कोणतेही असो त्यात विश्वास असला तरच ते टिकतं. अगदी रक्ताच्या नात्यातही आपुलकी, आत्मीयता जपली जाणे फार महत्त्वाचं असतं. तसंही मित्रांनो, नातं कोणतंही असो, कोणतंही नातं निर्माण होताना, नातं टिकवताना रुजत असलेल्या प्रेमात विश्वास आणि संयम या गोष्टीचा मेळ घालणं अतिशय गरजेचं असतं. कोणताही अविचार न करता शांतपणे, विश्वासाने, प्रेमाने सामोरं जाणे हे महत्त्वाचं असतं. त्यामुळेच विश्वासाचं नातं हे सर्वात नाजूक नातं असतं, ज्याला जपण्यासाठी संपूर्ण आयुष्य देखील कमी पडतं राव. मित्रांनो, जिथे विश्वास असतो तिथेच विश्वासघात सुद्धा होत असतो. महाराज पृथ्वीराज चव्हाण यांनी 1 नाही 2 नाही तर तब्बल 16 वेळा युद्धात मोहम्मद घोरीला हरवलं. पण जयचंद राठोडने केलेल्या विश्वासघातामुळे महाराज पृथ्वीराज चव्हाण 17व्या युद्धात घोरीकडून पराभूत झाले. युद्धात बंदी झाल्यावर घोरीने त्यांना हालहार करून मारलं. ही आमची जखम अजूनही ठसठसते आहे हो. खपली काढली की अजूनही भळा रक्त वाहत आहे. विश्वासघाताची ही कीड मित्रांनो आपलं घर, समाज, राज्य, देश पोखरून काढते. होत्याचं नव्हतं करते. पण आपण त्यातून धडा नाही घेत. खरं तर विश्वासघात हा मानव जातीला लागलेला कलंक आहे. प्राण्यांमध्ये सुद्धा हा अवगुण पाहायला नाही मिळत हो. खरंच नाही मिळत. या विळख्यातून आपली सुटका कधी होईल ईश्वर जाणे. पण त्या जगन्यत्याला, त्या ईश्वराला एकच विनंती, हे ईश्वरा, हे जगदीश्वरा, माणसातलं विश्वासाचं नातं बहरू दे. माणसातलं विश्वासाचं नातं बहरू दे, फळू दे. या नात्यांना संजीवनी मिळू दे आणि त्याच्या प्रेमाचा सुगंध सर्वत्र पसरू दे. जय गजानन. धन्यवाद.